अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी संग्राम देशमुखला अटक, पोलिसात गुन्हा दाखल, घटनेनं तालुक्यात खळबळ, आरोपीसह साथीदार महिलेला अटक। आटपाडी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे। दोन आरोपींनी संगनमत करून एकानं अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीनं तिचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आटपाडी पोलिसात बलात्कार करणारा व त्यास मदत करणारी महिला या दोघांवर आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झालाय। याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की यामधील पीडित अल्पवयीन मुलीस दिनांक 10 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजलेच्या सुमारास आरोपी संग्राम देशमुख राहणार आटपाडी यानं व आरोपी सुमित्रा लेंगरे राहणार लेंगरेवाडी या दोघांनी पीडित मुलीस जबरदस्तीनं लाल रंगाच्या चारचाकी गाडीत घालून तिच्यावर आरोपी संग्राम देशमुख यानं गाडीतच बलात्कार केला। यावेळी पीडित मुलीचे संपूर्ण कपडे काढून फोटो व व्हिडिओ काढून उद्या परत माझ्यासोबत यायचे आणि कोणाला सांगायचं नाही आणि सांगितलं तर तुझ्या घरच्यांना व बहिणींना मारून टाकेन आणि उद्या नाही आलीस तर हे फोटो व्हिडिओ सर्वांना दाखवेन अशी धमकी दिली। तसेच दिनांक 11 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता आरोपी यानं त्या पीडित मुलीस आरोपीनं बोलवून घेऊन गाडीमधून आटपाडी तलाव इथं घेऊन गेले। या ठिकाणी आरोपी संग्राम देशमुख यानं तिच्यावर पुन्हा दुसऱ्या दिवशी बलात्कार केला। सदर प्रकरणी आटपाडी पोलिसात आरोपी संग्राम देशमुख व सुमित्रा लेंगरे यांच्यावर गुन्हा दाखल असून अधिक तपास आटपाडी पोलीस करत आहेत। या घटनेनं आटपाडी तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे।